नमस्कार. कालच्या भागात मित्रद्वयांसाठी स्वामी प्रतीक्षा करीत होते इथपर्यंत आपण ऐकले होते. आज त्यापुढचे जनार्दन स्वामींचे अनुभव ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. इंग्लंडमधील परदेश दौऱ्यातील अनुभव. स्वामींसोबत प्रवास करताना लेखकांनी पाहिलेले अनुभव. परमपूज्य स्वामींच्या शेवटच्या परदेश दौऱ्याच्या वेळी त्यांचा डायबिटीस वाढल्यामुळे इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागत होते. अनवधानाने इंजेक्शनसाठी लागणारे इन्सुलिन भारतात राहून गेले व लंडनला पोहोचल्या धावपळ करून ते मिळवणे आवश्यक होते. कर्मधर्म संयोगाने तेथील सनातन संस्थेचे डॉक्टर मिलिंद खरे FRCS यांची भेट झाली व त्यांनी तातडीने पावले उचलून हे औषध मिळवून दिले. डॉक्टरांना अध्यात्माची आवड असल्यामुळे त्यांनाही स्वामींच्या दर्शनासाठी संध्याकाळच्या आरतीच्या वेळी बोलावण्यात आले होते. डॉक्टर व त्यांच्या पत्नी डॉक्टर मंजिरी उभयता या कार्यक्रमाला आले होते. आरतीच्या अगोदर ओळख झाल्यावर स्वामींची थट्टामस्करी चालू होती. डॉक्टर गणपती भक्त आहेत हे स्वामींनी न सांगता ओळखले होते आणि स्वामी विनोदाने म्हणत होते की एवढे देवदेव करून काय मिळणार आहे. हे ऐकून डॉक्टरांच्या पत्नीला बरे वाटले, कारण त्यांचेही मत स्वामींप्रमाणेच होते. पुढे आरती जेव्हा सुरू झाली तेव्हा स्वामी गणपतीची आरती उलटच म्हणू लागले. म्हणजे सुख करता दुःख करता दुःख हरता असे म्हणण्याऐवजी दुःख करता सुख हरता असे म्हणू लागले. डॉक्टर मिलिंद यांचे गणपती हे इष्टदैवत असल्यामुळे त्यांना जरा विचित्र वाटतले. स्वामी मुद्दाम असे का करीत आहेत असेही वाटले. थोडा वेळ आरतीच्या वेळी डॉक्टर मिलिंद डोळे मिटून स्तब्ध उभे होते, कारण त्याच वेळी त्यांना स्वामींच्या देहात गणपती आणि श्रीकृष्णाचे दर्शन होऊन डॉक्टर मिलिंद नतमस्तक होऊन त्याने आपला आनंद व्यक्त केला. स्वामींनी भले गणपतीची आरती उलटी जरी म्हटली तरी त्यांच्याच माध्यमातून डॉक्टर मिलिंदना त्यांच्या इष्टदैवताचे दर्शन होऊन ते कृतार्थ झाले होते. त्यांची आध्यात्मिक साधना फळास आली होती. आता पुढचा अनुभव आहे परदेश प्रवासातील आणखी एक विलक्षण अनुभव. परमपूज्य स्वामींच्या परदेश प्रवासातील हा अनुभव खूपच अनपेक्षित होता. ग्रीन्सबरो येथील डॉक्टर श्याम आर्गडेंकडून आम्ही निघालो व ह्युस्टनकडे रवाना होताना विमानतळावर हा प्रसंग घडला. आम्हाला विमानतळावर निरोप देण्यासाठी आलेली अनेक मंडळी नमस्कार करीत होते. आम्ही आमचे बोर्डिंग कार्ड घेऊन विमानात बसण्यासाठी केव्हा बोलावतात या कॉलसाठी वाट पाहत होतो. तेवढ्यात एक गुजराती बाईने आदरपूर्वक स्वामींना वाकून नमस्कार केला आणि स्वामींनी तिला आशीर्वाद दिला. पुढे विमानात बसण्यासाठी कॉल आल्यावर आम्ही निघालो व विमानापर्यंतचे अंतर बऱ्यापैकी लांब होते. वाटेत जाता जाता एका अनोळखी पाश्चात्य पोशाखातील गोऱ्या बाईने परमपूज्य स्वामींना वाकून नमस्कार केला. हे पाहून मला आश्चर्यच वाटले. यापूर्वी गुजराती बाईने नमस्कार केला त्यावेळी असे वाटले होते की ही भारतीय संस्कारात वाढलेली आहे, साधू संत दिसल्यावर तिने नमस्कार केला असावा. पुढे ती गोरी बाई म्हणाली, मी तुमच्या विमानाची एअर होस्टेस आहे. माझ्या करिअरमधील हा शेवटचा दिवस आहे. 25 वर्षाच्या सेवेनंतर मी निवृत्त होत आहे. माझे पुढील निवृत्तीचे आयुष्य सुख समाधान शांतीत जाऊ दे असा आपण आशीर्वाद द्यावा ही माझी विनंती आहे. स्वामी देखील क्षणभर अवाक झाले, पण लगेचच सावरून तिला मनापासून आशीर्वाद दिला. आता खरा चमत्कार तर पुढेच आहे. विमान छोट्या कपॅसिटीचे म्हणजे 100 ते 120 लोकांसाठीच होते. ती गोरीबाई आता एअर होस्टेसच्या कोऱ्या कपड्यात अवतरली होती. पुन्हा विमानात आमच्या समोर येऊन आम्हाला वंदन करून सुरक्षिततेचे नियम सांगायला आईलमध्ये मध्यभागी उभी राहिली आणि पहिल्यांदा तिने स्वतःचे निवेदन केले. माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीचा हा शेवटचा दिवस आहे आणि तो अतिशय आनंदाचा आहे. उद्यापासून मी निवृत्त होत आहे, म्हणजे कामावर नाही. मी भाग्यवान आहे. आपल्यासारख्या सहृदय प्रवाशांची सेवा करण्याची संधी मला मिळाल्याबद्दल मी स्वतःला धन्य समजते.
आणि या सेवेची पावतीही आजच मला मिळाली आहे. ही आणखी एक चांगली गोष्ट आहे. आज आपल्याबरोबर प्रवासात एक थोर भारतीय सत्पुरुष बसलेले आहेत, असे म्हणून तिने आमच्याकडे बोट केल्यावर सर्व प्रवाशांच्या नजरा कुतूहलाने साहजिकच आमच्याकडे वळल्या. पुढे ती म्हणाली, थोड्या वेळापूर्वीच त्यांनी मला आशीर्वाद दिले आहेत. हा केवढा योगायोग आहे. त्यामुळे माझे पुढील आयुष्य समाधान शांतीने जाणार याची मला खात्री आहे. हा अमोल ठेवा मी सदैव जपणार आहे. मी तृप्त असून त्यांची कायमची ऋणी आहे. हे सर्व ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. परदेशात अचानक कोणी आपले राष्ट्रगीत गाऊ लागले तर जी मनस्थिती होईल तसे मला वाटू लागले. एका वेगळ्या देशात एक अनोळखी बाईला सूक्ष्म निरीक्षणाने स्वामींबद्दल केवढा आदर वाटत होता हे पाहून मन थक्क झाले. एकाच भेटीत तिच्या मनासारखे झाल्यामुळे तिला सर्वस्व मिळाल्याच्या आविर्भावात ती होती. काहीतरी पूर्वजन्मीचे धागेदोरे असणार, नाहीतर असे अचानक योग येऊन मनाप्रमाणे घडणे कठीणच. मग आठवले की आपल्याला जो स्वामींचा सहवास मिळत आहे त्याबद्दल आपण देवाचे किती ऋणी असायला हवे हेही विचार मनात येऊन गेले. आपण त्यांच्याशी सलगीने बोलतो वागतो, आपल्यासाठी त्यांनी काय काय मदत करावी हा सतत पाढा वाचत असतो. आणि ही संधी किती अमूल्य आहे हे त्या गोऱ्या बाईंच्या भेटीनंतर जास्त प्रकर्षाने जाणवले. या ठिकाणी आपण वाचत असलेला सत्संग सोहळा या पुस्तकातील 13व्या प्रकरणातील परमपूज्य जनार्दन स्वामी खेर यांचे चरित्र आणि अनेक लीला प्रसंग हे प्रकरण पूर्ण होत आहे. उद्याच्या आपल्या क्लिपमध्ये आपण सत्संगातल्या बखर या पुस्तकाचं परत वाचन सुरू करू. अशा तऱ्हेने आपण दोन्ही पुस्तकांना चा गोफ विणत आहोत. धन्यवाद. हरिओम तत्सत.